आज रविवार, जिमला सुट्टी असत्या. कुंडलच्या डोंगरावर ट्रॅकिंगला आलतो मी आणि सोहम पण होता माझ्यासोबत. तर सांगण्याचं तात्पर्य काय, व्यायामामध्ये व्हेरिएशन पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा, व्यायामात व्हेरिएशन ठेवा. रोज एकच प्रकारचा व्यायाम करायला पाहिजे अशी गरज नाही, पण सगळ्या स्नायूंचा, मसलचा स्ट्रेचिंग झालं पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, ट्रॅकिंग पण असावं, स्विमिंग असावं, सायकलिंग करा, योगा, झुंबा सगळा मिक्स व्यायाम करा. जेवढा चौरस व्यायाम करशील तेवढा चांगला फायदा आहे. आणि वेगवेगळ्या हालचालींचा फायदा भरपूर होतो रोजच एक करण्यापेक्षा. आणि वजन आणि पोट तर 100% कमी होतं आहे. ह्यात तुम्ही फक्त सवय लावा व्यायामाच्या. आणि मग खाणं काय आहे, घरचं खायचं आहे. प्रोडक्ट कुठलं खात बसू नका, घरचंच खायचं आहे. प्रोडक्ट खाऊन किती दिवस खाणार आहे प्रोडक्ट तुम्ही? प्रोडक्टच्या नादाला लागू नका. घरचं खायचं आहे, पोट भरून खायचं आहे. फक्त त्याच्याबरोबर प्रोटीन आणि फायबरयुक्त काय खायचं हे समजलं की झालं. काय लय मोठं कुठलं सायन्स आणि लॉजिक लावत बसायचं नाही. आपण ग्रामीण भागातली मस्तपैकी गावठी जी काय तुम्ही म्हणाल, म्हणजे शहरी राहा, शहरात राहा नाही कुठं ग्रामीण भागात खेड्यात कुठं पण राहा, सगळ्यांना एकच आहे हो. सगळे आपण घरातलं अन्नच खायचं आहे, सगळ्यांसाठी एकच आहे. मग कशासाठी उघड नको तिथंही करताय. घरातलं खावा, भाजी भाकरी चपाती आमटी चहा हे आहे ते घ्या, फक्त प्रमाणात. एकच वाक्य लक्षात ठेवायचं की फक्त प्रमाणात खायचं आहे, मग सुट्टी द्यायची नाही. आणि अशा डोंगरावरतीही आठवड्यात एक दिवस जाऊन ट्रॅकिंग, सायकलिंग, रनिंग करून बर्न करायचं आहे. संपला विषय. लय मोठं लॉजिक नाही. आणि अशा माहितीसाठी फॉलो करा. फॉलो म्हणजे मला फॉलो नाही, तुम्ही फॉलो करा जे सांगतो त्या माहिती. घरचं खाणं, व्यायाम हे जबरदस्त रिझल्ट आहे हो. सांगायला लागत नाही, रिझल्ट मागायला लागत नाही, मनानंच येतो. धन्यवाद.